Hello friends, today we are going to start second chapter of geometry, which is parallel line. See, parallel lines means what? The lines which are coplanar and do not intersect each other are called as a parallel line. पॅरलल लाईनलाच आपण मराठीमध्ये समांतर रेषा असं म्हणतो. मग समांतर रेषा म्हणजे काय? की अशा रेषा की ज्या एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाही. म्हणजेच एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आपल्याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी मराठीत सांगते. See, the lines which are coplanar and do not intersect each other are called as a parallel line. See, in this diagram, we are given line L and line M. These two are the line. They do not intersect each other and they are in the same plane. So, line L and line M, these two are the parallel line. And we written it as line L parallel to line M. ह्या ज्या दोन रेषा आपण इथे लिहिलेल्या आहे याला म्हणायचे पॅरलल. वाचताना आपण वाचणार आहे लाईन एल पॅरलल टू लाईन एम. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. देन वी सी द अँगल फॉर्म बाय द लाईन. फॉर दॅट ऑब्झर्व दिस डायग्राम. सपोज इन दिस डायग्राम वी आर गिवन टू लाईन्स अँड n is their transversal. So we get 8 angles. Which are that 8 angles? See, angle A, angle B, angle C, angle D, angle E, angle F, angle G and angle H. These are the 8 angle. म्हणजे कुठल्याही दोन रेषा आपल्याला दिल्या असतील आणि तिला एका छेदिकेने छेदलं असेल तर आपल्याला कोणांच्या 8 कोण मिळत असतात. हे लक्षात घ्या. आणि मग त्या 8 कोणांमध्ये कुठल्या कुठल्या पेअर्स आहे ते आपल्याला बघायचे. इन दॅट फर्स्ट इज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. सी, इन दिस डायग्राम अँगल डी अँड अँगल एच, अँगल ए अँड अँगल ई, अँगल सी अँड अँगल जी, अँगल बी अँड अँगल F. These are the corresponding angles. करस्पॉन्डिंगला मराठीमध्ये आपण म्हणतो संगत कोण. अँगल डी आणि अँगल एच हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. अशा करस्पॉन्डिंग अँगलच्या आपल्याला एकूण किती जोड्या मिळतात? 4 जोड्या मिळत असतात. देन वी गेट पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल. इन दॅट वी गेट पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. तर इंटेरियर म्हणजे काय? की आंतरभागात असणारे. तर आंतरभागामध्ये त्यालाच आपल्याला म्हणायचे आंतरव्युत्क्रम कोन. अल्टरनेट अँगलला मराठीमध्ये म्हणतात व्युत्क्रम कोन. आता हा इंटेरियरला आढळतो म्हणून आपण काय म्हणणार आहे त्याला? आंतरव्युत्क्रम कोन. मग ह्या आंतरव्युत्क्रम कोणांच्या आपल्याला एकूण इथे 2 जोड्या मिळतात. कुठल्या आहेत त्या बघा? अँगल सी अँड अँगल ई. दीज आर द अल्टरनेट इंटेरियर अँगल. तसंच अजून एक आहे अँगल बी अँड अँगल एच. दीज आर द अल्टरनेट इंटेरियर अँगल. त्याच पद्धतीने बाह्य भागातसुद्धा आपल्याला अल्टरनेट अँगलच्या पेअर्स मिळतात. त्याला आपण म्हणणार आहे अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. मराठीमध्ये बाह्य व्युत्क्रम कोन. अँगल डी अँड अँगल F, angle A and angle G. These are the alternate exterior angle. तसंच आपल्याला इंटेरियर अँगल्सही मिळतात. पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल ऑन सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. ते कुठले आहे बघा? अँगल सी अँड अँगल एच, अँगल बी अँड अँगल ई. दीज आर द इंटेरियर अँगल. म्हणजेच आंतरकोन आपल्याला त्याला म्हणायचं आहे. ह्या सगळ्या अँगल्सचं एकमेकांशी काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. पण आता एवढं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले
तर आपल्याला we get 4 pairs of corresponding angle. We get 4 pairs of alternate angle, in that 2 are alternate interior angle and 2 are alternate exterior angle. Then we get the interior angle. आता यामध्येच अजूनही आपल्याला 2 अँगल समजून घ्यायचे, लिनियर पेअर अँगल आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल. सगळ्यांनी टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 13 बघायचे. तिथे आपल्याला सम इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहे, सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. त्या आपल्याला ह्याच आकृतीचा उपयोग करून समजून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे बघा, व्हेन 2 लाईन्स इंटरसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल फॉर्म आर कॉन्ग्रंट. म्हणजे जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता अपोजिट अँगल्स जे तयार होतात ते अपोजिट अँगल्स एकरूप असतात. मग आता अपोजिट अँगल्स तुम्हाला माहिती आहे बघा, इथे अँगल ए अँड अँगल सी हे कोणते आहे, अपोजिट अँगल आहे. तसंच अँगल डी अँड अँगल बी हे अपोजिट अँगल आहे. त्याच पद्धतीने अँगल एच अँड अँगल एफ, अँगल ई अँड अँगल जी हे कोणते आहे, अपोजिट अँगल आहे. तर हे अपोजिट अँगल कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ ईच अदर. ही पहिली प्रॉपर्टी आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला दिली आहे, द अँगल इन द लिनियर पेअर आर सब्लिमेंटरी. तर सब्लिमेंटरीचा अर्थ काय होतो की त्यांची बेरीज किती यायला हवी, 180 डिग्री इतकी यायला हवी. त्याला आपण सब्लिमेंटरी म्हणतो. मग असे सब्लिमेंटरी अँगल्स कोणते असतील की ते द अँगल्स इन लिनियर पेअर आर सब्लिमेंटरी. आता ह्या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर सी इन दिस डायग्राम angle A and angle D, these are the linear pair angle. So angle A plus angle D is equal to how much, 180 degree. ते किती असणार आहे, 180 डिग्री इतकी असणार. ही आपली प्रॉपर्टी, द अँगल्स इन द लिनियर पेअर आर द सब्लिमेंटरी. त्याच पद्धतीचे अँगल तुम्ही इथे शोधू शकतात. सिमिलरली अँगल एच अँड अँगल ई, these are the supplementary angle. Why? Because they are linear pair angle. Angle C, angle B are the linear pair angle. प्रॉपर्टी लक्षात घ्यायची आहे, अँगल इन द लिनियर पेअर आर द सब्लिमेंटरी. म्हणजे त्या 2 अँगलची बेरीज किती यायला हवी, 180 डिग्री इतकी यायला हवी. Then third property, when one pair of corresponding angle is congruent, then all the remaining pairs of corresponding angle are congruent with each other. तर काय दिलेलं आहे बघा या प्रॉपर्टीमध्ये, इफ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रंट. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची जर एक पेअर कॉन्ग्रंट आली, तर यामध्ये आपण इथे बघितलं की किती करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर्स मिळतात आपल्याला, वी गेट 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आउट ऑफ दिस 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, इफ वन पेअर इज कॉन्ग्रंट, फॉर एक्झाम्पल अँगल डी इज कॉन्ग्रंट विथ द अँगल एच, देन अँगल ए इज कॉन्ग्रंट विथ द अँगल ई, अँगल सी इज कॉन्ग्रंट विथ द अँगल G, angle B is congruent with the angle F. This is our property. म्हणजे काय, जर एक पेअर जरी कॉन्ग्रंट असली तरी उरलेल्या ज्या 3 पेअर्स आहेत त्यासुद्धा काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. मग याच्यावरनं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, दे आर कॉन्ग्रंट विथ ईच अदर. देन नेक्स्ट प्रॉपर्टी, चौथी प्रॉपर्टी मी सांगते तुम्हाला, टेक्स्टबुकमध्ये बघताय सगळे विद्यार्थी बघा. When one pair of alternate angle is congruent, then all the remaining pairs of alternate angle are congruent. जसं करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी आहे त्याच पद्धतीने अल्टरनेट अँगलची सुद्धा प्रॉपर्टी आहे की अल्टरनेट अँगलची जर एक पेअर कॉन्ग्रंट असेल तर उरलेल्या पेअरसुद्धा कशा असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल, अँगल सी is congruent with angle E, then B is congruent with H, D is congruent with F and A is congruent with
जी. म्हणजे एक जरी पेअर अल्टरनेट अँगलची कॉन्ग्रंट आली की उरलेल्या ज्या रिमेनिंग पेअर्स आहे अल्टरनेट अँगलच्या त्या कशा येतील, कॉन्ग्रंट येतील. देन लास्ट प्रॉपर्टी, when one pair of interior angle on one side of transversal is supplementary. ह्या सप्लिमेंटरीला अंडरलाईन करा विद्यार्थ्यांनो. इज सप्लिमेंटरी देन अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज ऑल्सो सप्लिमेंटरी. म्हणजे इंटेरियर अँगलची जर एक पेअर सप्लिमेंटरी असेल, सप्लिमेंटरीचा इतक्यात अर्थ मी सांगितला की त्यांची बेरीज जर 180 अंश इतकी येईल, 180 डिग्री इतकी आली, तर दुसऱ्या पेअरची सुद्धा बेरीज किती येणार आहे, 180 डिग्री येणार आहे. फॉर एक्झाम्पल सी, ह्या डायग्रॅममध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अँगल बी अँड अँगल ई दीज आर द इंटेरियर अँगल, अँड अँगल सी अँड अँगल एच दीज आर द इंटेरियर अँगल. आउट ऑफ दिस सपोज अँगल सी प्लस अँगल एच इज इक्वल टू हाऊ मच, इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे ते कसं आहे, सप्लिमेंटरी. देन अँगल बी प्लस अँगल ई इज ऑल्सो 180 डिग्री. इट इज अवर प्रॉपर्टी. ह्या 5ही प्रॉपर्टी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये लिहायच्या आहे. देन पेज नंबर 14वरती आपल्याला दिलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. त्या प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईनसाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरीच करायची आहे. सी, इन दॅट ॲक्टिव्हिटी वी आर गोइंग टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन. For that, what we do, we take a piece of thick color paper, draw a pair of parallel line and transversal on it, and paste a straight stick on the line. Then we get 8 angle formed by it. Then cut piece of the color paper and which will just fit at the corners of this angle, and place the piece near the different pairs of a corresponding alternate and the interior angle, and we have to verify this property. त्यासाठी इथे आपण तुम्हाला समजण्यासाठी काय केलेलं आहे, आपण 2 समांतर रेषा काढलेल्या आहे आणि त्यांना नंबर्स देऊन घ्यायचे. 2 समांतर रेषा आणि त्यांना एका छेदिकेने छेदलेले आणि किती कोण तयार होतील, मग 8 कोण तयार होणार आहे. आणि कार्डशीट घ्यायचं आहे. इथे कार्डशीटचा छोटा जो अँगल आहे ते आपण काय केलं आहे, 1, 2 हे कुठले अँगल आहे, लिनियर पेअर अँगल आहे. आणि आपल्याला हे अँगल मोजायचे. तर तुम्ही मोजलं, कोनमापकाच्या सहाय्याने हे जर 2 अँगल मोजले तर यांची बेरीज किती येईल, 180 डिग्री. म्हणजे आपल्या इथे सेकंड प्रॉपर्टी प्रूव्ह होईल की अँगल्स इन द लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. देन इथे आपण ग्रीन कलरमध्ये दाखवले ते अँगल्स कुठले आहे तुमच्या लक्षात येतील. हे दोन्ही अँगल कोणते आहे, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल. मग करस्पॉन्डिंग अँगल याचे मेजरमेंट घ्या तुम्ही, कोनमापकाच्या सहाय्याने मोजा, लक्षात येईल की दोघांचे मेजरमेंट सेम आहे. मग प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ इच अदर. देन रेड कलरमध्ये मी इथे दाखवलेलं आहे, हे अँगल्स पण तुम्हाला मोजायचे आहे आणि तुमच्या लक्षात येईल हे अँगल कुठले आहे, हे अँगल आहे अल्टरनेट अँगल, अँड these अँगल्स आल्सो कॉन्ग्रंट विथ इच अदर. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी करायची आहे. देन त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंटेरियर अँगल थेरम. म्हणजे इंटेरियर अँगल थेरम काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये बघा थेरम आपल्याला दिलेला आहे, इफ 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल द इंटेरियर अँगल ऑन आयदर साईड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. म्हणजे आपल्याला काय दिलं इथे, वी आर गिवन 2 पॅरलल लाईन अँड दॅट पॅरलल लाईन इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलेले आहे आणि छेदल्यानंतर ते इंटेरियर अँगल्स तयार होतात. द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. ते इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची बेरीज किती असते, 180 डिग्री. विथ द हेल्प ऑफ दिस स्टेटमेंट वी ड्रॉ अ डायग्राम. वी ड्रॉ हिअर
बघा स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे इथे इफ टू पॅरलल लाईन. आपण समजून घेऊया आकृती कशी काढायची स्टेटमेंटवरून फक्त. मग 2 पॅरलल लाईन दिलेलं आहे. मग आपण काय केलं इथे आकृतीमध्ये 2 पॅरलल लाईन काढल्या. मग त्या लाईनला समजा आपण नाव दिलं, एक लाईन आहे लाईन एल आणि दुसरी लाईन आहे लाईन एम. पुढे आपण परत वाचायचं ते स्टेटमेंट आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. पुढे काय आलं आहे दिस 2 लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. म्हणून आपण काय काढली त्यांची ट्रान्सव्हर्सल काढली. तिला आपण नाव दिलं लाईन एन. मग हे झालं आपलं इफपासून देनपर्यंत स्टेटमेंट. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे गिवन. मग कुठल्याही स्टेटमेंटवरून आपण जर आकृती काढली तर त्या आकृतीला आपल्याला लेबलिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जसं आपण म्हटलं की 2 पॅरलल लाईन, आपण फक्त मग पॅरलल लाईन्स काढल्या का नाही, तिथे आपण त्यांना काय करून घेतलं नावं पण देऊन घेतली. देन इट इज इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. मग आपण ट्रान्सव्हर्सल काढली आणि तिला नाव दिलं. पुढे काय आलेलं आहे आपल्या थेरममध्ये द इंटेरियर अँगल ऑन आयदर साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे इथे आपल्याला इंटेरियर अँगल्स दाखवायचे आहे. मग इंटेरियर अँगल्स आपण इथे दाखवले. सपोज ए, इथे आपण दाखवला बी, सी अँड डी. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण डायग्रॅम कशी काढलेली आहे. मग आता ही डायग्रॅम काढून झाल्यानंतर इफपासून देनपर्यंत जे स्टेटमेंट आहे त्याला आपल्याला गिवन म्हणायचं आहे. म्हणजे आपण आकृतीचं वर्णन इथे करायचं आहे. त्याला पक्ष आपण म्हणतो. मग त्या पक्षामध्ये गिवनमध्ये काय लिहिलं आपण बघा लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू each other and line N is their transversal and angle A, angle B are the interior angle form on one side and angle C and angle D are the interior angle form on other side of the transversal. छेदिकेच्या एका बाजूला अँगल A आणि अँगल B आहे आणि दुसऱ्या बाजूला अँगल D आणि अँगल C हे इंटेरियर अँगल्स आहे. हे झालं आपलं गिवन. मग टू प्रूफ काय करायचं आहे आपल्याला. टू प्रूफ म्हणजे काय देनपासूनचं स्टेटमेंट. काय म्हटलं इथे द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. म्हणजे जे इंटेरियर अँगल्स तयार होतात छेदिकेच्या बाजूला ते सप्लिमेंटरी आहे. हे आपलं असेल टू प्रूफमध्ये. मग त्यासाठी आपण इथे टू प्रूफ लिहिलेलं आहे बघा. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे की हे 2 अँगल्सचे सम किती आहे 180 डिग्री इतकी आहे. मुलांनी टेक्स्टबुकमध्ये डायग्राम बघायची आहे. आता यामध्ये बघा हा थेरम जो आहे हा थेरम आपल्याला इनडायरेक्टली प्रूफ करायचं आहे. तर इनडायरेक्ट प्रूफ काय असतं हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगितले. तर इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपल्याला म्हणजे काय की जे आपल्याला प्रूफ करायचं आहे जे सिद्ध करायचं आहे ते नाही आहे असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. मग त्यासाठी आपण काय केलं इनडायरेक्ट प्रूफ इनडायरेक्टली आपल्याला जर ही हा थेरम प्रूफ करायचा आहे त्यासाठी आपण घेतलं आहे की इथे किती पॉसिबिलिटीज होऊ शकतात. देअर आर 3 पॉसिबिलिटीज. फर्स्ट इज अँगल ए प्लस अँगल बी इज स्मॉलर दॅन 180 डिग्री. की अँगल ए आणि अँगल बीची जी बेरीज येते ती 180पेक्षा कमी असेल. ही पहिली प्रॉपर्टी. सेकंड अँगल बी प्लस अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. अँगल ए आणि अँगल बीची बेरीज 180पेक्षा मोठी आहे. अँड थर्ड अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. बघा आयदर स्मॉलर दॅन ऑर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आपलं थर्डकडे आन्सर आहे. पण आपण प्रूफ कसं करणार इनडायरेक्टली एक पॉसिबिलिटीज आपण घेणार आहे. त्यातली पहिली पॉसिबिलिटीज आहे बघा लेट ॲज्युम दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज स्मॉलर दॅन 180 डिग्री इज ट्रू. म्हणजे हे खरं आहे हे आपण मानणार आहे फक्त. हां पण गिवन थिंगमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा. गिवन थिंगमध्ये इतक्याच मी समजून सांगितलं की लाईन एल पॅरलल टू लाईन एम आहे. इट इज अवर गिवन थिंग. इफ जर लाईन एल अँड लाईन एम हे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे तर आपण हे जे स्टेटमेंट लिहिलं आहे की अँगल ए प्लस अँगल बी इज स्मॉलर दॅन 180 डिग्री हे असू शकत नाही. युक्लिडच्या पॉस्टुलेटमध्ये ते आपण शिकलेलो आहोत. म्हणजे आपली पहिली पॉसिबिलिटीज काय आहे चुकीची आहे. त्या स्टेटमेंटला आपण 1 नंबर दिलेला आहे. नाऊ
सपोज दॅट आता मग सेकंड पॉसिबिलिटी आपण घेणार आहे. सेकंड पॉसिबिलिटीमध्ये आपण काय म्हटलं आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री, यांची बेरीज 180पेक्षा जास्त आहे. हे ट्रू आहे असं आपण आता गृहीत धरूया. मग असं गृहीत धरल्यामुळे काय आहे बघा, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. बट आता तुम्ही डायग्राम बघायची पुस्तकात, जर तुम्ही डायग्राम बघितली तर बघा, अँगल ए अँड अँगल डी, हे अँगल ए अँड अँगल डी हे अँगल लिनियर पेअर अँगल आहे. आणि अँगल सी अँड अँगल बी हे सुद्धा लिनियर पेअर अँगल आहे. आणि आपण आत्ता प्रॉपर्टी बघितली की द सम ऑफ द लिनियर पेअर अँगल इज 180 डिग्री. ही प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला की लिनियर पेअर अँगलची सम किती असते, 180 डिग्री इतकी असते. मग रिझन आपण दिलं, अँगल्स इन लिनियर पेअर. देन व्हॉट वी डू, आता काय करायचं आपल्याला, हे जे अँगल आहे अँगल ए प्लस अँगल बी आणि अँगल सी प्लस अँगल बी यांची काय करायची, ॲडिशन करायची. बघा, अँगल ए प्लस अँगल डी अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू, जसं ह्या बाजूला आपण ॲडिशन केली तसं इथे सुद्धा आपल्याला काय करायला लागेल, ॲडिशन करायला लागेल. यांची सम किती 180 आणि याची सम किती 180. सो 180 प्लस 180. आता 180 प्लस 180 किती होणार आहे, 360 डिग्री. मग त्यापैकी आपल्याला आपण काय करणार आहे, अँगल सी प्लस अँगल बी हे जे आहे ना, याची किंमत आपण काढून घेणार आहे. त्यासाठी बघा, अँगल ए प्लस अँगल डी हा प्लस आहे, इकडे त्यांना काय होईल, मायनस होईल. मग आपलं पुढची स्टेप कशी होईल, इथे अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 360 मायनस अँगल ए प्लस अँगल बी. मग बघा, आपण गृहीत धरलं आहे की इफ अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री, जर अँगल ए आणि अँगल बीची बेरीज 180पेक्षा जास्त असेल तर 360 मायनस 100 मायनस अँगल ए प्लस अँगल बी मस्ट बी स्मॉलर दॅन 180 डिग्री असं येईल. म्हणजे ही जर बेरीज 180पेक्षा मोठी असेल, कोणती बेरीज, अँगल ए प्लस अँगल बीची, तर अँगल सी प्लस अँगल डी ची बेरीज निश्चितच 180पेक्षा लहान येईल. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या इथे लक्षात येऊन जाईल. आपण इथे असं म्हटलं आहे की अँगल ए प्लस अँगल बी ची बेरीज मोठी आहे 180पेक्षा. मग मोठी समजा आपण घेऊया की ती बेरीज 200 आहे. मग ती बेरीज जर 200 असेल तर मग 360मधून 200 आपण वजा केले तर 360 वजा 200, बघा 360 वजा 200 किती उरतील इथे, 160. 160 इथे आपले उरणार आहे. आणि 160 जे आहे हे 160 कसे आले, लहान आले, कशापेक्षा, 180पेक्षा. म्हणून आपण इथे असं लिहिलं, सो अँगल सी प्लस अँगल बी डी इज smaller than 180 degree. It means that C in that case line L and line M are produced will intersect each other on the same side of the transversal where angle C and angle D are formed. So आपण जे लिहिले इथे की अँगल C प्लस अँगल D यांची बेरीज ही 180पेक्षा कमी आहे, इज लेस दॅन 180. अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180 डिग्री. इट इज इम्पॉसिबल. म्हणजे आपली जी सेकंड पॉसिबिलिटी जी आहे ही सेकंड पॉसिबिलिटीसुद्धा काय झाली, चुकीची ठरली. पहिली पण चुकीची, दुसरीही चुकीची आपली पॉसिबिलिटी ठरलेली आहे. म्हणजेच तर पहिली पण चुकीची, दुसरीही चुकीची. म्हणजे तिसरी जी पॉसिबिलिटी आपण घेतली होती की काय घेतलं होतं तिथे, ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री, ही थर्ड आपण पॉसिबिलिटी घेतली होती, ती मस्ट बी काय असणार आहे, ट्रू असणार आहे. मग जसं आपण ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री प्रूफ केलं इनडायरेक्टली, त्याच पद्धतीने सी प्लस डी अँगल सी प्लस अँगल डी हे सुद्धा 180 डिग्री आहे हे आपण प्रूफ करू शकतो. सिम्पल थेरम आहे इंटेरियर अँगल थेरम. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, द सम ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. देन
we see next theorem, corresponding angle theorem. See, in that corresponding angle theorem, काय तो theorem बघा, the corresponding angle formed by transversal of two parallel line are equal measure. दोन पॅरलल लाईनमुळे तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे ते कसे असणार आहे, इक्वल असणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फॉर दॅट वी ड्रॉ अ टू पॅरलल लाईन. फॉर लाईन एल, सपोज लाईन एल पॅरलल टू लाईन एम अँड एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. इट इज अवर गिवन थिंग. टू प्रूफ काय करायचं आहे, द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन आर इक्वल मेजर. त्यांचं मेजरमेंट इक्वल आहे. मग ह्या आकृतीमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला कुठले दिसत आहे, अँगल ए अँड अँगल बी. दिस टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल. दे आर ऑफ इक्वल मेजर. सो टू प्रूफ आपण लिहिलं आहे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. मग प्रूफ कसं करायचं बघा. प्रूफ करण्यासाठी सोपी पद्धत आहे. याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे, पण थेरम समजून घ्यायचा आहे. सी, प्रूफमध्ये अँगल ए प्लस अँगल सी, अँगल ए प्लस अँगल सी, हियर अँगल सी is equal to 180 degree. Angles in the linear pair. बघा अँगल सी अँड अँगल ए हे कोणते आहे, लिनियर पेअर अँगल आहे. सेम अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल बी अँड अँगल सी हे दोन इंटेरियर अँगल आहे. आणि आता आपण इंटेरियर अँगल थेरम बघितला की सम ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. ते पण आपण इथे वापरलेलं आहे. ह्या स्टेटमेंटला आपण नंबर दिला आहे 1. इथे अँगल सी आहे, हा बदल विद्यार्थ्यांनी करून घ्यायचा आहे. आणि इथे याची बेरीज 180 आहे, याची बेरीज 180 आहे. सो अँगल ए प्लस अँगल सी मस्ट बी इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी फ्रॉम स्टेटमेंट नंबर फर्स्ट अँड स्टेटमेंट नंबर सेकंड. अँगल सी अँड अँगल सी इज गेट कॅन्सल. काय उरेल इथे, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. अँगल ए अँड अँगल बी यांचं मेजरमेंट कसं आलं, सेम आलं. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आले, इक्वल आले. हा आहे आपला करस्पॉन्डिंग अँगल थेरम. देन वी सी अल्टरनेट अँगल थेरम. इन दॅट अल्टरनेट अँगल थेरम काय आहे तो बघा. जसं करस्पॉन्डिंग अँगल थेरम आहे त्याच पद्धतीने अल्टरनेट अँगल थेरम आहे की द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन आर इक्वल मेजर. मग गिवनमध्ये काय दिले, वे गिवन आपण डायग्राम काढली स्टेटमेंटच्या साह्याने. वी आर गिवन दिस टू पॅरलल लाईन, लाईन एल अँड लाईन एम, अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. देन टू प्रूफ आपल्याला करायचं आहे की alternate angles are of equal measures. So here angle D and angle B, these are the alternate angles. So this angle D and angle B are the equal measure. So म्हणून आपण टू प्रूफमध्ये काय लिहिलं आहे, अँगल D इज इक्वल टू अँगल B. द प्रूफ कसं करणार बघा आपण. त्यासाठी अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. सी, अँगल डी प्लस अँगल सी हे दोन अँगल डी अँड अँगल सी हे कोणते आहे, लिनियर पेअर अँगल आहे. रिझन दिले आपण अँगल इन लिनियर पेअर. आणि आपल्याला माहिती आहे की सम ऑफ लिनियर पेअर अँगल इज 180 डिग्री. याला 1 नंबर दिला आहे. सिमिलरली आधीच्या थेरममध्ये आपण प्रूफ केलं तर त्या स्टेपने आपण पुढे जाणार आहे. अँगल बी अँड अँगल सी, अँगल सी अँड अँगल बी हे कोणते अँगल आहे, दीज आर द इंटेरियर अँगल. अगेन वी नो द सम ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. याला आपण सेकंड नंबर दिलेला आहे. सेम बघा इथे 180, इथे 180. सो फ्रॉम द स्टेटमेंट नंबर फर्स्ट अँड स्टेटमेंट नंबर सेकंड वी राईट अँगल सी प्लस अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी
plus angle C. Angle C is get cancelled. What remain? Angle D is equal to angle B. And these are the alternate angle. ते कसे आहे? इक्वल आहे. खूप इझी थेरम आहे हे दोन. आजचा तुमचा गृहपाठ आहे बघा. हे जे 3 थेरम आपण घेतलेले आहे, हे 3 थेरमचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण आपल्याला ह्या 3 थेरमवरती एक्सरसाइज 2.1 सॉल्व करायची आहे. सो